राज आणि उद्धव ठाकरे यांची पुन्हा एकदा भेट झाली आहे। राज ठाकरेंच्या भगिनी जयवंती ठाकरे यांच्या निवासस्थानी ठाकरे कुटुंबाने एकत्रितपणे भाऊबीज साजरी केली। या निमित्त राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते, त्यामुळे आता युतीचं जवळपास ठरलं असून केवळ घोषणा बाकी आहे का असा सवाल विचारला जातोय। पाहूयात। गेल्या काही दिवसात राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीगाठींचा सिलसिला वाढतोय। गेल्या 3 महिन्यात राज आणि उद्धव ठाकरेंची तब्बल 9 वेळा भेट झाली आहे। बुधवारी राज ठाकरेंच्या आईच्या वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे शिवतीर्थावर गेले होते। त्यानंतर भाऊबीज निमित्तानं पुन्हा राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। राज आणि उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या भगिनी जयवंती ठाकरे यांच्या घरी भाऊबीजेसाठी गेले। आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, अमित ठाकरे आणि उर्वशी ठाकरे हे सुद्धा त्यांच्या सोबत होते। जयवंती यांच्या घरीच ठाकरे बंधूंच्या भाऊबीजेचा सोहळा पार पडला। ठाकरे बंधू आतापर्यंत किती वेळा भेटले? 5 जुलैला महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय घेतल्यानंतर ठाकरे बंधू एकत्र आले। हिंदी विरोधात वरळी डोम इथं सभा पार पडली। 27 जुलै उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे हे थेट मातोश्रीवर पोहोचले। उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देत चर्चाही केली। 27 ऑगस्टला गणेशोत्सवात राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंना निमंत्रण देण्यात आलं। त्यानंतर उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर गेले। 10 सप्टेंबरला गणेशोत्सवानंतर उद्धव ठाकरे पुन्हा शिवतीर्थावर गेले, तेव्हा दोन्ही बंधूंमध्ये 5 ते 10 मिनिटं राजकीय चर्चा झाली। 5 ऑक्टोबर राऊतांच्या नातवाच्या बारशाच्या कार्यक्रमाला राज ठाकरे उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित होते। कार्यक्रमानंतर राज ठाकरे मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी गेले। 12 ऑक्टोबरला राज ठाकरे संपूर्ण कुटुंबासह स्नेहभोजनासाठी मातोश्रीवर आले। या भेटीत दोन्ही बंधूंमध्ये राजकीय चर्चा झाल्याची माहिती आहे। 14 ऑक्टोबर निवडणूक आयोगात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली। उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या कारमधून प्रवासही केला। 22 ऑक्टोबर राज ठाकरेंच्या आईच्या वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे शिवतीर्थावर पोहोचले। 23 ऑक्टोबर जयवंती ठाकरेंच्या निवासस्थानी ठाकरे परिवाराची भाऊबीज झाली। राज आणि उद्धव यांच्या भेटीनंतर पुन्हा राजकीय प्रतिक्रिया समोर आल्या। हा पारिवारिक विषय असून आनंदाची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली आहे। तर शिवसेना शिंदे पक्षानं यावरून शिवसेना ठाकरे पक्षाला टोला हाणलाय। हा पारिवारिक विषय, कौटुंबिक विषय, अंतर्गत विषय, त्यांच्या कुटुंबाने एकत्र येणं ही आनंदाची गोष्ट आहे। राज ठाकरे यांच्या मातोश्रीच्या वाढदिवसाला ते शुभेच्छा द्यायला गेले, खूप आनंदाचा विषय। आमच्याकडूनही राज ठाकरे यांच्या मातोश्रींना वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत। त्या शतायुषी व्हाव्यात ह्याच आमच्या भावना आहेत। कुटुंबातला कल आणि कुटुंबातलं एकत्रीकरण हा कौटुंबिक विषय आहे, राजकारण कुठे आलं? ती घरगुती भेट होती किंवा काहीतरी घरचा समारंभ होता। राजसाहेबांच्या आईसाहेबांचा वाढदिवस होता। मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये काय राजकारण आणावं? ह्याच्यामध्ये मनसे राजकारण आणत नाही, युबीटी मात्र आणतं। ठाकरे बंधूंमधील वाढलेल्या गाठी भेटींमुळे युतीच्या चर्चांना उधाण आलंय। मात्र याकडे राजकीय दृष्टिकोनातून बघू नका असं मनसेकडून सांगितलं जात आहे। मी परत सर्व पत्रकारांना सांगतो की दोन्ही भाऊ हे सतत एकमेकांना भेटणार आणि याच्यापुढे त्या भेटी अजून वाढत जाणार, परंतु त्याला तुम्ही राजकीय दृष्टीने घेऊ नका। आज आईंचा वाढदिवस आहे आणि आईंच्या वाढदिवसानिमित्त त्या आईंना भेटायला बऱ्याच वर्षांनी आले। मला असं वाटतं की पत्रकारांनी आता सवय लावून घ्या की दोन्ही भाऊ एकत्र येत राहणार आणि दरवेळेला येणार त्यावेळेला काहीतरी राजकीय असेल असं पकडू नका। कौटुंबिक भेटी देखील होतात, सण चालू आहेत, वाढदिवस आहेत। ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढल्या, त्यामुळे युतीच्या चर्चांना वेग आलाय। कौटुंबिक भेटीगाठी असल्या तरी या भेटीला आगामी निवडणुकीची किनार आहे, त्यामुळे आता केवळ युतीची औपचारिक घोषणाच बाकी राहिली आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।